सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. आपण अजूनही शिवसेना एक वादळ या माध्यमावर नवीन असाल, पहिल्यांदाच हे माध्यम पाहत असाल, किंबहुना पहिल्यांदाच मलाही पाहत असाल, तर तुम्हा सर्व प्रेक्षकांना कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवावं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करावं ही नम्र विनंती करतो. आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच काय कुणास ठाऊक प्रके अत्रेंच्या, आचार्य अत्रेंच्या त्या नाटकाच्या नावाची आठवण झाली. जिकडे ब्रह्मा तिथे माया, जिकडे वृक्ष तिथे छाया. आणि नाटकाचं नाव होतं जिकडे बुवा तिथे बाया. जिथे बुवा तिथे बाया. सध्याच्या परिस्थितीला हे नाटकाचं नाव अतिशय चपखल शोभतंय. म्हणजे बघा ना, तुकोबरायांनीही त्यांच्या त्या काळामध्येही काही वाक्य लिहून ठेवली होती, आपल्या गाथांमध्ये लिहून ठेवलं होतं. तुका म्हणे ऐसे कैसे भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावूनी राख, डोळे झाकूनी करती पाप, दावी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा. तुका म्हणे सांगो किती, जळो तयाची संगती, जळो तयाची संगती. पण आपल्याकडे कसं आहे, आपल्या राजकारण्यांना ह्यांचीच संगती जास्त आवडते, कारण पैसा हा तिथूनच जास्त येत असतो. कसं आहे, हे अध्यात्माच्या मार्गाला पैशांची जोड मिळालेली आहे, आणि अध्यात्माचा मार्ग हा कधी अंधश्रद्धेच्या मार्गापर्यंत जाऊन पोहोचला तो आम्हाला कळलंच नाही. मग हे असे खारट पाणी, कोमट पाणी, उष्ण पाणी, उष्णो जल, वीर्य टाकलेलं जल, मूत्र टाकलेलं जल, वायग्रा टाकलेलं जल, हे पाजून ह्या मार्गापर्यंत आपलं अध्यात्म कधीपासून जाऊ लागलं. मला खरंच नवल वाटतं. आज ज्या वेळेस मी देवेंद्र फडणवीसांचा तो व्हिडिओ पाहिला की आम्हीच हे सगळं स्वतःहून, आमच्या इंटेलिजन्सने ह्या सगळ्या गोष्टी स्वतःहून बाहेर काढल्या, त्यानंतर मला काही गोष्टी तुम्हाला दाखवणं भाग आहे. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस एवढ्या अति आत्मविश्वासाने नेमका आज काय म्हणून गेले जरा पहा. रात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ते आम्ही इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे. देवेंद्र फडणवीसांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मनामध्ये एक विचार आला, ही माणसं परमेश्वराला तरी घाबरतात का? थोडी तरी त्या भीती परमेश्वराची असू द्या. कारण काल परवामध्येच अहिल्यानगरमध्ये एका 6वीतल्या शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला होतो. आरोपी फरार असतो, तो आरोपी सापडत नाही. इंटेलिजन्सच्या गोष्टी करतात. काल परवाची गोष्ट आपण तेही विसरून गेलो असाल. माफ करा, मी वारंवार तुम्हाला विसरभोळा म्हणतोय, माफ करा. त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही दोघेही आहोत. पण काल परवामध्ये अहिल्यानगरमध्ये 6वीतल्या विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला होतो. त्या विद्यार्थिनीला वडील नाहीयेत. 6वीतलं ते बाळ, त्याचा चेहरा विद्रूप झाला. काय करायचं आयुष्यभर त्याने मला. आणि ऍसिड हल्ल्यातील आरोपी अजूनही मोकाट असल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान इथे 6वी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला झाल्याची ही धक्कादायक घटना घडलेली आहे. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला आणि मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला इजा झाली आहे. तर जखमी मुलीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलीस तिचा चेहरा भाजलेला आहे, त्यावरती आजच इथले डॉक्टर जे आहेत ते प्लास्टिक सर्जरी करणार आहेत आणि तिचा चेहरा परत पूर्वीप्रमाणे कसा होईल याचा प्रयत्न डॉक्टरांकडनं सुरू आहे. आज दिवसभरामध्ये ही शस्त्रक्रिया या ठिकाणी पार पडणार आहे. मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर या घटनेतील जो आरोपी आहे तो अजूनही पोलिसांना मिळून आलेला नाहीये. त्यामुळं स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांची 6 पथके जी आहेत ती तैनात करण्यात आलेली आहेत आणि आरोपीचा कसून शोध घेतला जातोय. मात्र दुसरी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या इंटेलिजन्सच्या गोष्टी मला वाटत नाही देवेंद्र फडणवीस जी करतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतील. मला खरं तर का कुणास ठाऊक, आपण एवढे सुशिक्षित आहोत, आपण एवढा उच्च शिक्षित समाज बनत आहोत, पण आपली बौद्धिक पातळी कुण्या दिशेने चाललेली आहे. आज शिकली सवरलेली माणसं या भोंदू बुवांच्या नादी लागतात. या शिकल्या सवरलेल्या स्त्रिया ज्यावेळेस या भोंदू बाबांकडे जातात, आपली गारहाणी घेऊन जातात आणि तुमच्या मनातल्या भीतीचा फायदा उचलून ही भोंदू बाबा कर्मकृत्य, ही काळी कृत्य, कृष्णकृत्य करतात. याला कुठतरी आपण सुद्धा जबाबदार आहोत. आपल्या जबाबदाऱ्या झटकून चालता येणार नाही. तुमच्या मनातल्या या भीतीचा अशा प्रकारे फायदा घेतला जातो. मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो, ज्यामध्ये मी चेहरे झाकलेले आहेत त्यांचे, पण ज्यामध्ये एका लहान मुलीला तिच्या आई समोर चेक केलं जात आहे.
बरं, चेक कशाने केलं जात आहे? त्या केबल कटरची वायर असते त्याने चेक केलं जातं. हा कुठला आलाय विज्ञानवादी दृष्टिकोन? आई समोर बसलेली आहे, मुलगी तिथे आहे. मग या सगळ्यामध्ये आपण सुद्धा जबाबदार आहोत की नाही? फक्त समोरच्यावर बोट उचलून काहीच होणार नाही. जोपर्यंत बघा, आपण कालपासून त्या बातम्या ऐकतोय, 300 रुपयांचा तो खडा, नकली खडा 3 लाखांना विकला. जोपर्यंत तुमच्या माझ्यासारखी 3 लाखांना विकत घेणारी माणसं पैदा होतात, तोपर्यंत हे असले भोंदूबुवा पैदा होतच राहणार. तुम्ही अजिबात म्हणू नका 300चा खडा 3 लाखाला. विकत घेणारे सुद्धा होतेच. शाळेतल्या विद्यार्थ्यांचे हे असे हाल होत असतील, तुमच्या आमच्या डोळ्या देखत होत असतील, तर थोडस एक पल्ला पुढे जाऊयात. म्हणजे शिक्षक नाही, शिक्षण मंत्र्यांपर्यंत जाऊयात. नेमकी त्यांची काय सध्या अवस्था आहे? तुम्हाला कळतंय मी कुण्या दिशेने तुम्हाला घेऊन जातोय? शिक्षण मंत्र्यांपर्यंत तुम्हाला घेऊन जातोय. ह्या शिक्षण मंत्र्यांची सध्याची अवस्था तुम्हाला काय माहितीये? म्हणजे सध्या माझी आहेत, पण ज्या वेळेस हे कांड आपल्या अत्युच्च टोकाला होते त्यावेळेस हे शिक्षण मंत्री होते आणि हे महाशय स्वतः तिथे आपल्या हाताचं भविष्य बघायला जात होते. त्यांनी स्वतः सुद्धा, आता एका पत्रकाराचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी, तो पत्रकारच सांगेल त्यांच्या बाबतीत, शिक्षण मंत्र्यांच्या बाबतीत काय घडलंय, जरा एकदा पहा. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी होत्या. इव्हन महाराष्ट्राच्या एका मंत्र्याला कॅप्टननी महाराष्ट्राच्या एका मंत्र्याला शक्तिवर्धक गोळ्याचं पाणी करून बाटलीत भरून ते वैष्णव आहे, हे तुम्ही प्या, तुम्ही एनर्जिक राशाल, चांगलं राशाल, तुम्हाला भविष्यामध्ये खूप ताकद येईल, असा सुद्धा प्रकार केला. कोण नेता? असा मंत्री महाराष्ट्रातला, मी नाव तुम्हाला आता नाही सांगू शकत. आत्ता मंत्री आहे? नाही, आता माझी तो, तेव्हा मंत्री होता. ठीक. आता मंत्र्याचं एनर्जी ड्रिंकचं हे प्रकरण तुम्ही सर्वांनी पाहिलात. हा जो पत्रकार तुम्ही पाहिला त्याच्यामध्ये, जो मुंबई तकच्या पत्रकाराच्या सोबत बसलेला आहे, हा पत्रकार हा स्वतः अहिल्यानगरचा आहे. ह्याच पत्रकाराने 1 वर्षापूर्वी ह्याच खरातचं बिंग फोडलं होतं, पण त्याच्यावर त्यावेळेस त्याला 2 नोटिसेस मिळाल्या होत्या. एक स्वतः खरातकडनं कायदेशीर नोटीस आणि ह्याच पत्रकाराला दुसरी नोटीस आली होती महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाकडनं, की तुम्ही अशा प्रकारे हे सगळं जे सांगताय त्याच्यात तुम्हाला पुरावे काय आहेत. पुरावे पत्रकाराकडे मागण्यापेक्षा पुरावे तुमच्याकडे आयोग आहे, तुम्ही आयोग आहात, एक अर्ध न्यायालय आहात, एक क्वासी ज्युडिशरी आहात, तुम्ही स्वतः तुमच्या यंत्रणा कामाला लावायला हव्या होत्या. आणि त्याच वेळेस, ज्यावेळेस 1.25 वर्षापूर्वी ज्यावेळेस हे सगळं त्याने बिंग फोडलं होतं, त्याच वेळेस जर हे सगळं तुम्ही फोडलं असतात, पुढे जाऊन, एक पाऊल पुढे जाऊन पत्रकाराच्या त्या प्राथमिक माहितीच्या आधारे, तर कदाचित हा 1 वर्षाच्या मधला हा प्रवास घडला नसता. असो, आता त्या आयोगावरच चाकणकर होत्या आणि चाकणकर ह्यांच्या काय होत्या हे काही मी वेगळं सांगणार नाही इथे. आता ह्या चाकणकर म्हणजे किती ते मांडूळ माहितीये तुम्हाला? मांडूळ, दुतोंडी मांडूळ, इकडूनही तोंड असतं, इकडूनही तोंड असतं म्हणतात त्याला, आणि ते असं दुतोंडाने चालतं, कधी इकडून चालतं, कधी इकडून चालतं. बाबासाहेबांच्या संविधानाचे दाखले द्यायचे, हिंदूंच्या पोथीपुराणाला बदनाम करायचं, 16 सोमवारांना बदनाम. बघा, ज्याची त्याची आपापली एक श्रद्धा असते, प्रत्येकाच्या आपापल्या मनाप्रमाणे ती श्रद्धा असते, पण तुमची श्रद्धा ज्यावेळेस अशी हेपालली जाते आणि तुम्ही लोकांच्या श्रद्धेला बदनाम करता, 16 सोमवारांना 5 भांडी देण्याच्या ऐवजी बाबासाहेबांचं संविधान, पहिलं बाबासाहेबांचं संविधान तुम्ही स्वतः नीट वाचा चाकणकर. बाबासाहेबांच्या संविधानामध्ये जो विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवला गेला आहे तो तुम्हाला किती माहिती आहे? जरा ह्या चाकणकरांनी कशा प्रकारे पोथ्या पुराणांना बदनाम केलं होतं, कशा प्रकारे 16 सोमवारांना त्या 5 भांड्यांच्या ऐवजी या होत्या मोठमोठी, ही असली माणसं दशक्रियांमध्ये किंवा एखाद्या कार्यामध्ये, लग्नांच्या त्या सूत्रसंचालकांमध्ये यांना बोलवलं जातं 1000 रुपये देऊन. ही असली माणसं ज्यावेळेस, ही तिथपर्यंतच योग्य आहेत, ही ज्यावेळेस राजकारणामध्ये पोहोचतात ना, ही असली माणसं त्यावेळेस राजकारणाचा चुथडा करून ठेवतात. ही बोलबच्छन माणसं, राजकारणाचा चुथडा. यांना बोलता खूप चांगलं येतं, अलंकारिक बोलणं. अगदी एखाद्याला म्हणजे तुमचा 2 मिनिटांचा सहवास नसेल, पण तुमच्याविषयी ज्यावेळेस भाषण ठोकायला सांगाल तर 10 तास ही माणसं बोलतील तुमच्याविषयी. तुमचा त्याविषयी काही संबंध नसतो. तुम्हाला माहिती आहे, ते तुम्ही भविष्य बघायला जाता, भविष्य बघताना तुमच्या भविष्याचा त्या माणसाला काही मागमूस नसतो, फक्त तो एक जनरल कहाणी तयार करत असतो. कहाणी, एक अशी मनगडंत कहाणी बनवत असतो तो, आणि त्याच्या आधारे तुम्हाला सांग, तुमच्या आयुष्यात हे, तुमच्या आयुष्यात ते. तुम्ही काही तुमच्या गावी नंदीबैल वगैरे आलाय, नंदीबैलवाला किंवा वासुदेव वगैरे, वासुदेव माहितीये तुम्हाला? अगदी तेच सांगतो जे सगळ्यांना सांगत आलेला असतो तो. एक तुम्हाला एक साधं उदाहरण दाखवतो, महाराष्ट्रात नाही बाहेरचं आहे, कशा प्रकारे ही भोंदूगिरी चालू आहे देशभर मध्ये. जरा पहा ना, एक उदाहरण, साधं उदाहरण.
आपके घर में तंत्र किया हुआ है जी? किसने कुछ किया हुआ है आपके घर में? जैसे सारे आपके काम बंद हैं, आपका कुछ भी सही नहीं है। क्या आप जो पूजा कर रहे हैं वो भी नहीं लग रही आपकी? ठीक है, यही है। जिस काम में हाथ डाल रहे हैं वो अगर 1% चल रहा है तो 10 कदम पीछे हुए जा रहे हैं आप। ठीक है। आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तळपायची आग मस्तकात गेली असेल, असं वाटत असेल ह्या असल्या चेहऱ्यांना काय करावं, ह्या चेहऱ्यांचं, हे असले चेहरे, करणी झाली, याव झालं, त्याव झालं, तुम्हारे जिंदगी में ये हो रहा है, वो हो रहा है, किसी ने कुछ कर दिया है, एवढंच बोलायचं, हे कर ते कर, झालं अंगारे धुपारे. तुमच्या मनातल्या भीतीचा अशा प्रकारे फायदा घ्यायचा आणि ह्यांची दुकानं चालू. आणि तिथेच आता मी तुम्हाला मगापासून शिक्षण मंत्र्याचं प्रकरण दाखवलं, तुम्हाला त्या मुलींची म्हणजे शाळकरी मुलींचं प्रकरण दाखवलं, ज्या महिलांच्या संदर्भातलं हे सगळं आहे. मगाच्या व्हिडिओत सुद्धा आता जे मी बुवाच्या ऐवजी बुवी काय म्हणतात त्या बुवांना, आता बुवा म्हणजे पुरुषांना बुवा, आता ही बुवीचं प्रकरण मी तुम्हाला दाखवलं असं समजा, थोडासा विनोदाचा भाग आहे हा. पण विचार करा, ज्या महिलांच्या संदर्भातलं हे सगळं आहे, त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा प्रकारे 16 सोमवारांना किंवा पोथ्या पुराणांना किंवा त्या लग्नात देण्यात आलेल्या आहेरांच्या भांड्यांना कशी नावं ठेवतात, जरा हेही ऐका. यांची सगळी ज्ञान पाजळण्याची कामं फक्त हे. तुमच्या 16 सोमवार मध्ये कायद्याचा अभ्यास आहे? तुमच्यावर अत्याचार झाला तर कोणता गुन्हा नोंद होतो याची माहिती आहे? पतीने त्रास दिला तर कुठे तक्रार करायची हे तुमच्या गुरुवारच्या पोथ्या पुराणामध्ये आहे? हे माझ्या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये. पण दुर्दैवाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला संविधान दिलं, शस्त्र दिलं, पण आम्ही ते वाचायला कमी पडलो. ज्या सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले की पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी हे संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी लढा दिला. पण मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही, पण आवर्जून सांगायचंय, आम्ही जरा पोथ्या पुराणांमध्ये जास्त अडकलो आणि म्हणून संविधान आमचं अजूनही वाचायचं राहिलंय. सासरी जाणाऱ्या लेकीला 4 वाट्या 5 ताटं 2 चमचे देण्यापेक्षा बाबासाहेबांचं संविधान जर हातात दिलं आणि सांगितलं लढ, तुझं हे शस्त्र आहे, तर मला असं वाटतं आयुष्याची लढाई ती कणखरपणे लढेल. काय तो चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, काय ते बोलायचे भाव, काय ते हातवारे करायची पद्धत, काय ती शब्दफेक, 16 भांडी काय, 16 सोमवार काय, आणि ती 5 भांडी, आणि काय बाबासाहेबांचं संविधान वगैरे. बाबासाहेबांच्या संविधानाचं यांनी नाव सुद्धा काढू नये, ज्याच्यामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोनाचा उल्लेख आहे. अजिबात नाव काढू नये बाबासाहेबांच्या संविधानाचं यांनी. तुमच्या तोंडी ते शोभत सुद्धा नाही. देवेंद्र फडणवीस सुद्धा मगाशी पाहणा बोलताना काय म्हणतात, आमचं स्वतःचं इंटेलिजन्स, आमच्या इंटेलिजन्सनी ह्या गोष्टी शोधून काढल्या, याव त्याव काय काय काय. देवेंद्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढा बेजबाबदार कसा बोलू शकतो? म्हणजे ह्यांना हेही कळत नाही, जर तुमच्या इंटेलिजन्सने ह्या गोष्टी आता शोधून काढल्या असतील तर गेल्या 1.5-2 वर्षांपासून. आता विचार करा, त्या खबरदार पुढारी नावाच्या त्या वृत्तपत्राने ज्यावेळेस हे वृत्त छापलं, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, त्यांना 2 नोटिसेस पाठवण्यात आल्या, त्याच वेळेस तुमचं इंटेलिजन्स कुठे हेपाळलं होतं? त्यावेळेस त्यांना का नाही मदत करण्यात आली? त्याच वेळेस तपास का नाही चालू करण्यात आला? सरकार तुमचंच होतं त्याही वेळेस, 1 वर्षापूर्वी. एप्रिल 2025 ची ही गोष्ट. तुम्हाला साधा अहिल्यानगर मधल्या त्या ऍसिड हल्ल्यातल्या मुलीचे आरोपी पकडता येत नाहीत आणि तुम्ही सांगायचं आमचं इंटेलिजन्स. म्हणजे खोटारडेपणा असावा, पण किती असावा. आम्हाला चांगलं माहिती आहे हे विषय 2 दिवस चालणार, 3ऱ्या दिवशी बंद होणार. ह्या चाकणकर असतील किंवा हे खरात असतील, यांचा इकडे प्रवेश झाला की हे सगळं धुतल्या तांदळाचे, अगदी वॉशिंग मशीन, सफेदी की चमकार. आता मी चित्रा वाघांचं सांगेन, चित्रा वाघ याही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या, चाकणकर याही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, अजितदादांच्या गटामध्ये. पण चित्रा वाघांवर काय ते संकट आलं आणि काय चित्रा वाघांची इकडून इकडे उडी झाली. त्यावेळी चित्रा वाघ, विचार करा तुम्ही, त्या मला वाटतं कोणते मंत्री, राठोड, संजय राठोड, पूजा चव्हाण प्रकरण, चित्रा वाघांच्या स्मृतीपटलावरून ते गेलं, ते प्रकरण गेलं. सत्तेची ताकद असते हो, यांना वैचारिक पातळ्या नाहीत कोणाकडे. आज चित्रा वाघ इकडे आल्यानंतर खुश आहेत, आरामदायी आहेत. त्यांना इकडून इकडे आल्यानंतर ते आरोप सगळे बंद, पोलीस केसेस बंद, आणि आता आमदार सुद्धा आहेत. अगदी या चाकणकरांना काही, त्यांना पुढे भविष्यात काही चिंता नाही. चिंता तुम्हा आम्हाला करायची, आपण सर्वसामान्य आहोत. आपण ठरवायचंय आपल्या आयुष्यात काय घडणार आहे भविष्यात. ह्यांचं हे बुवाबाजा चालूच राहतील. हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्हाला आणखी खूप काही, त्या अफूच्या गोळ्या घ्यायच्या आणि खूप काही सहन करायचंय. असो, तुम्हाला कितपत कळतंय मी काय बोलतोय मला माहित नाही, पण जर कळत असेल तर नक्की कमेंटमध्ये तरी नक्की व्यक्त व्हा. आणि जे मी बोलतोय, हो बरोबर बोलताय दादा तुम्ही, आम्ही तुमच्या सोबत आहोत, हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.